पुसद येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन मानवंदना रॅली काढून गायनाच्या माध्यमातून संपन्न। पुसद शहर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न करण्यात आला। 1 जानेवारी रोजी प्रथम सत्रामध्ये ठीक 11 ते 5 वाजेपर्यंत शूरवीरांना भव्य रॅली काढून मानवंदना देण्यात आली, तर सायंकाळी 6 वाजता शूरवीरांना मानवंदना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके, संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर राजेश वाढवे यांनी केले। प्रमुख अतिथी प्राचार्य वासनिक विनोद फुलमाळी, विदर्भ अध्यक्ष विनोद शिंदे, अध्यक्ष कामगार सेना शीतलकुमार वानखेडे, सुधीर देशमुख संभाजी ब्रिगेड, बाबाराव उबाळे, देवेंद्र खडसे, धम्मक्रांती प्रज्ञा पर्वाचे पदाधिकारी प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे, महेश हंबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते। द्वितीय सत्रांमध्ये भीम शाहीर युवा गायक स्वप्नील मेश्राम आणि संच नागपूर यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रम बहारदार कार्यक्रमाने जय भीम या गाण्याने संपूर्ण जनता मंत्रमुग्ध झाली। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष आयोजक किशोरदादा कांबळे, तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे, विष्णू सरकटे, दीपक गायकवाड, जनार्दन झोडगे, अण्णा दोडके, नारायण दोडके, मधुकर ठोके, बबन पाईकराव, सुशील काटे, दत्ता कांबळे, राजू पठाडे, सिद्धार्थ खडसे, विनोद राठोड, गजानन कांबळे, प्रकाश ढोले, राजकुमार पठाडे, संजय खडसे, निलेश रणवीर, कपिल इंगोले, गणेश राऊत, अविनाश कांबळे, संजय शेळके, राहुल लोंढे, गौतम खडसे, महिला आघाडी प्रमुख गीता कांबळे, आम्रपाली केवटे, सीमा असोले व समस्त भीम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांनी अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन परमेश्वर खंदारे यांनी केले। अहो भीमाच्या पाठी या समाजाच्या साठी, अहो बांधून लुगड्याला गाठी, भीमाच्या पाठी या समाजाच्या साठी, अहो बांधून लुगड्याला गाठी, कधी नाही रुसली, कधी नाही फुगली, आमची दीदी अंजली भारती यांचं गीत आहे फेमस, कधी नाही रुसली, कधी नाही फुगली, राहून उपाशाच पोटी, अहो राहून उपाशाच पोटी, अहो माता माझी रमाई, केला जात आमच्या सोबत आणि त्यांच्या सोबत। 2014ला चव्हाण सरकारने, पृथ्वीराज चव्हाण सरकारने अध्यादेश काढून मराठा समाज आणि मुसलमानाला आरक्षण दिलं। मराठ्यांना 16% दिलं, मुसलमानाला 5% दिलं। पुढे काही दिवसांनी हायकोर्टाने रद्द केलं। त्याच्यानंतर 2018ला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, विधानसभेत पास केलं। 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं रद्द केलं।